मी 2000 पासून माझी आई शिवसेनेची पदाधिकारी होत्या. त्याच्यानंतर 2005ला माझी आई शिवसेनेच्या घाडगेनगरमधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2005 ते त्या नगरसेविका होत्या. त्यांच्या प्रेरणेमधून, बाळासाहेबांच्या प्रेरणेमधून आणि समाजसेवेच्या माझी खूप इच्छा होती. त्यामुळे मी समाजसेवा करण्यासाठी राजकारणामध्ये शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला. युवा सेनेच्या माध्यमातून मी गेली कित्येक वर्ष काम करत होतो. मी मागील 5 वर्ष युवा सेनेचा अंबरनाथ शहराचा शहराध्यक्ष देखील होतो आणि काही वर्षापासून मी युवा सेनेचा कल्याण लोकसभा समन्वयकपदी देखील काम करत होतो. परंतु मी काम करत असताना मी या इलेक्शनला इच्छुक उमेदवार म्हणून इच्छा दर्शवली घाडगेनगर नवीन मेंढीवाडा प्रभाग क्रमांक 14 मधून. कारण माझी इथं कामं होती. मी इथं लोकांची कामं केलेली आहेत. लोकांची इच्छा होती की मी इथं नगरसेवकपदी विराजमान होऊन लोकांची अजून जास्तीत जास्त कामं करावी. म्हणून त्यांची इच्छा असल्यामुळे मी इच्छुक उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाचा इच्छुक उमेदवारीचा फॉर्म भरला होता. परंतु मला माहिती नाही काय झालं, शिवसेना पक्षातून मला तिकीट मिळाले नाही, माझी उमेदवारी नाकारली गेली. त्या दिवशी माझ्या प्रभागातील कित्येक गरीब महिला लोक माझ्याकडे येऊन स्वतः बोलले, रडले आणि त्यांनी सांगितलं की दादा, तुम्हाला आमच्या विश्वासासाठी, अस्तित्वासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी इलेक्शनला उभं राहावं लागेल. तुम्ही अपक्ष उभा राहिलात तरी देखील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. या सगळ्या गोष्टींमुळे, या लोकांच्या प्रेरणेमधून, लोकांच्या विश्वासासाठी मी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून घाडगेनगर नवीन मेंढीपाडा येथून अपक्ष उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. मला लोकांचा भरभरून, सर्व समाजाचा, सर्व मित्रमंडळांचा, सर्व धर्मियांचा, विभागातील सर्व नागरिकांचा भरभरून प्रतिसाद यायला लागला. मला स्वतःहून लोक जोडली जायला लागली, स्वतःहून लोक माझ्याकडे यायला लागले. यामुळं माझा चांगल्यात चांगला प्रचार होऊन जनसंपर्क माझा वाढवून मी या निवडणुकीला उभा राहिलो आहे. आणि मी सर्व लोकांना हीच विनंती करतो की सर्व नागरिकांनी, सर्व लोकांनी, जनतेने, मतदारांनी लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी येत्या 2 तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि एका चांगल्या उमेदवाराला नगरसेवकपदी विराजमान करावं, जेणेकरून लोकांची जास्तीत जास्त चांगली कामं होतील. लोकांची सेवा करण्याची संधी अशा लोकांना मिळाली पाहिजे की ज्यांनी लोकांची पूर्वीपासून कामं केलेली आहेत.